गावालेच आणि बघू शकता एका हाताने तर मासे तर टाकून झाले. आता आपले हे मासे एवढे ठेवले. याची आपल्याला पातळ भाजी बनवणार आहे. ती पण मी तुम्हाला करताना दाखवणार आहे. आज आले फिशिंगला आणि एकटेच आले पोरांसोबत. या पोरांना घेऊन आले फक्त. आणि आपण रोजच्या जागेवरती आले कारण एकटे आल्यामुळे नाही का जिथं मला माहिती तिथंच आता आपण मळ्या माशाचं जाळं टाकून फिशिंग करणार आहे. मागच्या वेळेस आपण आलो होतो ना त्यावेळेस इथून सगळीकडे पाणी होतं आणि आता बघा सगळ्या दगडी उघड्या झाल्यात. पूर्ण पाणी कमी झालंय आणि आता आपण आहे ना तसंच पुढच्या साईडनी कडकडानी जाळं टाकणार आहे. बरी जाळं टाकी का आज एखादा? नाही 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 मग असं खायचं ना. हे बघा इकडे येऊन तर पोहोचलोय आणि इथं दगड्या पण आहेत एकदम सपाट अशा पोरांना बसायला. तर इथं मी पोरांना बसवते आणि मग आपण इथंच मागच्या साईडला आहे ना जाळं टाकणार आहे. तर इथून वाटते जरा असं उथ्या कडकडाने पुढं माहीत नाही पुलाच्या तिकडच्या साईडला खोल असू शकते त्याच्यामुळे इथूनच कडकडाने आपण आहे ना जाळं टाकणार आहे. अरे आपण कशाला आलो रे? तुम्ही काय करी सुटल्यात? चला ना या इकडे मला जोडी. गेलेत लगेच शिंपले गोळा करायला. हा चल या एका जागेवर बसा म्हणजे मग मला पाण्यामध्ये जायला. बघायला लागले जाळ काढायला. गुतलेत रे हृदय. हा गुतलेत ते पप्पाने ठेवलेत ना व्यवस्थित. सगळ्यात लांब जाळ आहे आणि हाच आपण टाकणार आहे कारण याला जास्त मळे मासे लागतात आणि जर याला जर व्यवस्थित लागले मासे बऱ्यापैकी तर आपण हे ना बाकीचे जाळे काय टाकणार नाही आणि जर नाही लागले तरच आपण हे बाकीचे जाळे टाकणार आहेत. तर हे बघा चला जाळं टाकून घेऊ कारण उशीर झालाय. जास्तच उशीर आले कारण घरामध्ये पण उरकायचं होतं काम उरकता आहे ना 3 वाजले आणि 3च्या नंतर मी नदीला घेऊन आले पोरांना बघा. तर आपण हे ना ह्या त्याच्यामुळेच हा सगळ्यात मोठा जाळा घेतलाय आणि मोठा जाळा टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये नाही मासे लागले तरच मग दुसरे बारखारे जाळे टाकणार आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेसच लागतं तर लागू शकतात. बघायला लागले जाळ टाकायला. आता आई आज जास्त मासे घेऊन जायचं ना ग. बघा बघा आई किती खोल पाण्यात गेले. जाळा टाकायचं आपलं थोडंच राहिलंय तर हृदयाला पाठवते बाहेर आता मी कारण इकडच्या साईडला खोल पण पाणी आहे आणि मी घेते आता पटापटावर राहिलेला जाळा टाकून. आणि आता डायरेक्ट आता काय परत दाखवत नाही मी मित्रांनो तुम्हाला. आता डायरेक्ट मासे दाखवते जाळा काढताना. जाळा तरी बघा मित्रांनो आपलं टाकून झालंय आणि जाळं पण बघा किती लांब आहे आपलं बऱ्यापैकी लांब आहे. तर आता आपण थांबणार आहे 10-15 मिनटं आणि नंतर मग आपण जाळा काढू. मग दाखवते तुम्हाला किती मासे लागतात. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. परी पण बघा जाळ्यापाशी आले. परू
पटकन जा, तिथे जाळा टाकलाय आपण. वरतीला साईडला खेळ, पाण्यामध्ये येऊ नको म्हणून सांगितलंय ना. हे बघ याठिकाणी येत नाही, समोरून येत नाही बघ कसे मासे दिसतात आणि कसली बारीक बारीक पिल्लं पण आहेत बघा पुढच्या साईडने. इतके जमा झाले ते बघा येतो. बापरे कसलं येतं. फक्त आता जाळ्यामध्ये अडकले पाहिजे तर म्हणजे मग आपलं कामच झालं लवकर. आणि तिथे बघा किती मासे जमा झाले तर. आणि मी जसे पुढे जाईल ना तसे पळायला लागले बघा पुढच्या साईडने. बघा किती पळत पळत गेले. आणि आता आहे ना मी दुसरा पण जाळा टाकून घेते. ते काय टाकताना दाखवत नाहीये. आणि पोरं पण कंटाळतात मोबाईल वगैरे पकडायला, शूटिंग करायला. ते लागलेत मागच्या साईडला खेळायला. आता काय मी दाखवत नाही तर मी घेते ते पटकन बारका जाळा, पण दुसरा पण जाळा आपण मधून असं टाकून घेणार आहे. पाणी पण किती सुंदर उडतंय बघा कारंजे सारखं. आणि एवढ्या लांब आहे ना मित्रांनो, तरी पण इथपर्यंत आहे ना सगळं असं वाऱ्याने ना मस्त असं एकदम भारी अंगावरती येते. छान वाटतंय. पण आपल्याला मोबाईल पण दिसतोय ना, त्याच्यामुळं आपण थोडंसं लांब येऊन मासे पकडतोय. तिथे बघा किती मासे लागलेत, कसलं ओढतंय बघा. आणि सगळीकडेच ओढते बघा. खूप सारे असे मासे लागले तर बघू शकता. इकडे तिकडे नाही बघा, नुसतं असं जाळा खाली सुटलाय. तर मी तुम्हाला ना जाळा थोडं वरती करून दाखवते. हृदय माझ्यासोबत चल. आणि हे बघ इकडे बघ, दाखवते मी तुला मासे बघा. मी तुम्हाला दाखवलं होतं की सकाळ जाळा हलतंय, तरी बघा याच्यामुळे जाळा पूर्ण हलतोय आपला बघा. आणि मी तुम्हाला जमते तेवढं बघा पुढे पुढे दाखवते. असं तुम्हाला वाटत असेल की एका जागी लागलंय, पण हा जाळा म्हणून दिसत नाहीये मित्रांनो. आयुष्य तिथं बघ कसं झालंय. अयो हे काय आहे. मला वाटत आहे घरी न्याय लागत आहे काय काढायला. काय अयो मुळे मासे गेला. लईच मोठा होता रे. आणि हल्लं ना अरे पडेल मी जाळ्यातच. सगळीकडे ना बघा किती मासे लागलेत आई. आणि किती जबरदस्त साईज आहे ना ग. आणि खूपच जाळा पूर्णपणे असं व्हाईट व्हाईट दिसतोय. तर आता काय पुढे दाखवित नाही. आता डायरेक्ट काढल्यानंतर दाखवते किती मासे लागलेत ते. कडाला आले इकडे, इकडच्या साईडने आपल्याला जाळा गोळा करायचे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आता परत एकदा इकडे परत इकडच्या कडेचे दाखवले आणि आता इकडच्या कडेचे. आई किती मासे ते. काय आहे आता आपल्याला संपतील का तेवढे. संपायचं जाऊ दे. आता पप्पा जे पण नाही येत मासे आम्हाला येतील का काढायला. तर हृदय काय रे एवढं लागलं की एका जागेच 3-4 डायरेक्ट. 3-4 आहेत हे. बघा लागले आता आई काढून घ्यायला जाळा. एवढे मासे गुंतलेत की काय सांगूच नाही शकत. ते बारका जाळा आहे ना मधून टाकलेला, तो आधी आपण काढून घेणार आहे आणि नंतरच मग मागचा जाळा काढू. अर्धा जाळा काढून झालाय. आणि तुम्हाला काय सांगू, हे काय बघू शकता तुम्ही. हे बघा जाळ्या म्हणून काय दिसत ना झालंय. आणि बघू शकता तुम्ही हे बघा. बापरे अजून किती लांब आहे तो जाळा काढायचा आपला. आणि अजून एक जाळा टाकलाय मागच्या साईडला मी, तो पण आपल्याला काढायचा अजून. आई एवढे मासे आपल्याला जमतील का काढायला. आता लागलं तर काढायच लागणार ना हृदय. नाही तर बघू आपण घरी नेऊ हे काढते. चला आता काही जास्त उशीर करत नाहीये. आता हे केवढे मासे लागले तर काढायला तर मला खूपच वेळ लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना मित्रांनो 90% चिलापीची मासे आणि 10% ना मळे मासे. तर आपल्याला चिलापीचे मासे काय घ्यायचे नाही, आपल्याला ते पाण्यात परत सोडून द्यायचे. तर ते मरण्याच्या आधी आपल्याला ते सोडून द्यायचे. तर चला घेऊया पटापटा काढून. आता काही दाखवत नाही मी तुम्हाला काढताना. जाळ्याला ना कमीत कमी 3 तरी किलो मासे लागलेले असणार आपल्याला. आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा किलो आपल्याला मळे मासे भेटले. तर पिशवीत ठेवून घेतलेत आपण आणि बाकी चिलापी आपण पाण्यात सोडून दिली. आणि आता दुसरा जाळा आपला अजून काढायचा बाकी आहे आणि उशीर पण झाला. तर चला पटकन तो जाळा आपण काढून घेऊया. चला आता ते जाळ्या काढून घेऊ
आणि हा जाळा तर त्याच्यापेक्षाही मोठे आणि जर त्याच्यामध्ये पण असेच मासे लागले असतील तर मग वाटच लागेल आणि लईच उशीर होईल आपल्याला घरी जायला. हृदय बाजूलाच था, मी जाळा काढून येते कारण इकडं खोल पाणी आहे. हे बघा हृदय बघ किती मासे लागले लगेच. बापरे किती मासे लागलेत बघा. आणि त्याच्यामध्ये तरी जास्त चिलाप्या होत्या पण याच्यामध्ये दोन्ही पण मिक्स आहेत त्यावालेच. आणि बघू शकता एका हाताने तर कसला राडा केलाय बघा आज. थोडं राहायला जाळा काढायचा आणि मासे लागलेत मित्रांनो. हे बघा मासे लागलेत. तर बाहेर दाखवते तुम्हाला कारण की बाकीचे मासे खाली पडायला लागलेत अजूनच. आज काय खरं नाही आपलं. आज काही खरंच नाही बाबा. याची पण नाही येत आणि हे काय आहे बघा. आता लागले डायरेक्ट. याला मित्रांनो 1 तास लागलेले. आता याला किती लागतात काय माहिती. ते मासे त्या काय बघू शकता. हा ना ग बघ किती मासे लागलेत आणि बघा किती मासे लागलेत ते. आई ते दुसऱ्या जाळ्याला काढायला 1 तास लागले. याला बघा त्याला पण 1 तास लागतो. आपल्याला काढता डायरेक्ट घट्ट बसल्या जाळ्या. घट्ट पण आणि मोठी थांब मी साडीसारखं करून दिलं असं दिवस. एक मास आहे हातात पण जोंबळत होते भारी असतो पर्यंत. इथं आणून ठेवलेत मासे बघा. आणि आता त्याला किती वेळ लागतोय काढायला माहित नाही. तर फटाफट घेऊ काढून कारण काढायला तर पर्याय दुसरा नाहीच आहे. काढावंच लागणार आहे. त्यातलं आपल्याला सगळं चिलापी मासे आहे ना परत सोडून द्यायचे. तर याच्यामध्ये येत ना मंगाशी तरी चिलाप्या जास्त होत्या. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी मळे मासे जास्त येतं आणि चिलापी मासा कमी आहे. आता हाताने तर काय चोंबळत नाही. आता आपण पाटून टाकून येऊन तिकडे मैदानात बसू. इथं मैदानी तर बसू. लई जड झालंय मला. तिकडे तर बघा लाईटी पण लागल्या आणि अंधार पण पडायला लागले आणि पोर येत नाही तर पोहायला आले होते आणि त्यांना मदतीला बोलवले आणि काही काढू लागायला लागलेत मला असं. आणि खूप सारे मासे लागले तर हे त्या घेऊन जाणार आहेत आणि मदत पण करू लागायला लागले बघा मला 2 जण येऊन. आणि अर्ध्या जाळ्याचे काढलेत अजून अर्ध्या जाळ्याचे काढायचेत बाकी. आणि त्यांना विचारलं तुम्हाला मासे पाहिजेत का तर हा बोलले. मग त्यांना म्हटलं तुम्ही काढून घेऊन जा पटापटा. ते त्याने बघा एवढे काढू लागलेत. फायनली तर बघा आपले मासे काढून झालेत. एवढ्या चिलाप्या लागल्यात आणि मळे माशाने इकडे पिशवी भरले नाही एवढे काढून झाले. ते बघा जाळ पोराने काढू लागले म्हणून झाले. आणि आता ते मुलं हे मासे घेऊन जाणार आहेत. हे सगळे त्यांना मासे देणार आहेत. खूप सारे मासे बघा ते सगळे त्यांना देऊन टाकणार आहे. बघा आपली पिशवी तर फुल भरून झाली आणि आई त्यांना भरू लागते. आता आपल्याला दुसऱ्या पिशवीमध्ये लिहायला लागणार आहेत. त्यांना पण जास्त मासे भेटलेत. बघा आई कसे टाकते मासे. उशीर तर खूपच झालाय कारण की मासे काढायलाच उशीर लागला. आणि इकडे एक पिशवी भरून ठेवली आपली. ही एवढी एकच पिशवी आणलेली मी. ही तर पोतडे आपण भरून ठेवले आणि बघा इकडे पण घेतलेत. आणि त्या पोरांना पण आहे ना कमीत कमी 2-2.5 किलो मासे दिले. आणि खूपच आज आहेत ना खूपच अशी मजा पण आली आणि खूप सारे मासे लागले. तर चला एवढंच का बोलणं नाहीये. जास्त वेळ घालवत नाहीये. आपल्याला लवकर घरी जायचंय कारण इथून पोरांना घेऊन मला घरी जायचंय आणि अंधार पण झालाय. परी कोणता मासा आहे तो? वाव मासा आहे ना. आणि इकडे पण आहे चिलापी येते.
ती सोडून द्यायची ना बाळा. आम्हाला घ्यायची. दे टाक, चल टाक ह्या पिशवीत, चल टाक पटकन. चला चल 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 पुढे घेऊन निघू. परवाचा हात धर, चल. तर फायनली गाडीकडे आले मी आता. आणि इथं तर आपल्याला काज रेसिपी बनवायची नव्हतीच, तर जाऊया लवकर इथून निघून घरी. आणि घरी मी बघते 2 रेसिपी तुम्हाला करून दाखवते माशांच्या. इकडे मासे लागले. आई कधी होईल चहा? मला भूक लागली. ठेवलाय ना, चहाच ठेवलाय. हे का आले तिकडून फ्रेश वगैरे झाले आणि पोरांना पण भूक लागली. इकडे चहा ठेवलाय, चहा उकळतोय. आणि आपण मासे वगैरे किती पकडलेत. एवढे हा ना, तिथं अजिबात समजत नव्हतं पिशवीमध्ये. ज्या वेळेस पिशवीत वतले ना, तर हे बघ किती सारे मासे. मोठा असा घम आलाय आपला. आणि ते नेमके अर्धा आलेले, चांगले 2-2.5 किलो मासे असतील. आणि एकदम सणसणीत, ते बघू शकता. हे काय आई काय वामटे पण नाही का? हा, हे बघा किती, आणि किती मोठे मोठे साईज आहे सगळ्याचे बघा. आणि हे जर आले ना तर शॉकच बसणार आहे, कारण की मी पहिल्यांदाच एवढे मळे मासे पकडले. तर हृदय बघ रे, कोण आहे? आलं तर वाटत आहे पप्पा. एवढे वेळ नाही हो. हा नाही हो काय, रात्रीचे 9:15 वाजले. 9:15 वाजता घरी झाले. बघ खाऊ वाटायला लगेच. ऐकी नाही, कोण आलाय परत रे? मित्र आहेत का? हा ना, हे आताच घरी आले तर. आणि ते पण खूप सारे थकल्यासारखं वाटतंय. हा ना, डोकं दुखतंय वाटतंय. तुम्हाला मासे बघायचे किती लागले? मग खरंच मासे पकडून आणले. चला दाखवते. बाबा राहणार आहे. आणि हे गेलं जर का मासे बघायला. एवढे मासे आणले तू? बघा की, तुम्ही पण नाही आणले मासे अजून एवढे. बाबा अरे मासे आणलेत का? काय आणलं अशी का तू? एवढे मासे लागले? बघा ना, आज मासे जास्त लागले हो. आणि सगळे असे मळे मासे बघा ना. आई शपथ. अरे काय, मग मी सुद्धा एवढं आणत नाही. हा? बापरे बाबा, कसले मासे आणले असे का? बघा मित्रांनो, जबरदस्त. अरे वाटू बघ तू कसं म्हणतो खरं. ती म्हणलीच होती का तसं होणार आहे? अरे बापरे, काय खरं नाही. एवढे मासे आता खाणार कोण? आणि हा ना, मी एवढे कशाला पकडायचे? द्यायचे होते म्हणून आल्यानंतर देईल मैत्रिणीला वगैरे. हा. पण तुम्हाला दाखवायला एवढे ठेवलं कशाला होते. जास्त जाळे टाकायचे? थोडेच पकडून आणायचे पहिलं. अहो, एकदाच टाकलेला जाळा. एकदाच एवढे मासे एका जाळ्यात? एक मोठा जाळा आणि एक बारका तो बाय आपला नाही का जाळा तो. आणि मी तुम्हाला म्हणलेच होते की ते खूपच खुश होतील. आणि खरंच त्यांना इतकं बरं वाटलं ना. तिने पण कधी एवढे मासे पकडून नाही आणले, लय मळे मासे, मासे. एवढे मासे आणि आणले आज तू. खरंच मला मळे मासे खूपच लागले तर. खूप सारे मासे होते. आणि इकडे बघा 4 ठिकाणी मासे दिलेत. आणि हे पण मी बाजूला काढून ठेवलेत माझ्या मावशीला. आणि बाकीचे हे लागलेत साफ करायला. पितळीवर आम्हाला ठेवलेत काढून. एवढे साफ करून झाले तर याच्यातूनच आपल्याला फ्राय पण बनवायचे आणि पातळ भाजी पण बनवायची. आणि यांना बसवल्या आल्या आल्या का आम्हाला. तर आता आहे ना मित्रांनो, अशी काय चपात्या बनवून झाल्यात. आणि तवा सुद्धा तसंच आहे चपात्यांचा गरम तापलाय. तर त्याच्यावरती आता तेल टाकून घेते. तर आपण आहे ना त्याच्यातले थोडे मासे आहेत ना मित्रांनो फ्राय बनवणार आहे. फ्राय सुद्धा एक नंबर होतात का ना. लास्ट टाइमला आपण गावाला बनवले नदीवरती. हळद टाकते, गरम मसाला टाकलाय, धना पावडर टाकते, गरम मसाले, लाल तिखट टाकते आणि थोडासा फिश मसाला टाकलाय. तर सगळे मसाले टाकलेत मित्रांनो तेलामध्ये डायरेक्ट. आणि थोडेसे तळून घेते असे का. तर एक नंबर असे का मासे टाकून सुद्धा घेते बघा. आता मासे लावून घेते व्यवस्थित. सगळे मसाला त्याला एका साईडने लागेल. आणि मग नंतर उलटे करायचे का नाही. आणि जास्त वेळ लागत नाही हे मासे फ्राय करायला, लवकर होऊन जातात. मस्त बघा मसाल्यामध्ये ते टाकलेत मासे. आता थोडे उलटे पालटे करून घे म्हणजे मग सगळ्याला मसाला लागेल का नाही व्यवस्थित.
मासे तर टाकून झालेत. आता आपले हे मासे एवढे ठेवलेत. त्याची आपल्याला पातळ भाजी बनवणार आहे. ती पण मी तुम्हाला करताना दाखवणार आहे. मी काळा मसाला बनवून त्याच्यामध्ये करणार आहे आज. कारण घरी असलं ना निवांत येते बनवायला, त्याच्यामुळे मग मी घरची पण रेसिपी तुम्हाला दाखवते. आणि आता आपण ना हलक्या हाताने ना थोडेसे हलवून घेणार आहे मासे. हे बघा सगळीकडे असं आहे ना मसाला लागतो. तर एकदम भारी मित्रांनो, मसाल्यामध्ये उलटे पालटे करून घेते. आणि मासे सुद्धा ना सगळे नुसते अंड्याने भरलेले आहेत, एकदम गावळ्याने. तर एवढे भारी होणार आहेत ना की बस रे बस. आता आहे ना सगळं आपल्याला आहे ना मसाला लावून घेतले माशांना, बघू शकता. एकदम आणि भारी हाय मसाला असे राहिला बघा. सेम तसेच राहतात. आणि आता आपल्याला ना ते थोडा वेळ झाकण ठेवायचंय आणि नंतर मग मंद गॅसवर शिजवायचे थोडा वेळ. तर चला मित्रांनो, आता शिजून देऊयात मासे. तव्यावरती बनवले ते एकदम असे कोरडे सुक्के एकदम मस्त पैकी. तर असे का झाकण ठेवून घेते आणि शिजून देऊयात. मासे बनवले ना बघा, कसले भारी मासे बनवलेत आशिकाने. एकदम मस्त. हा आशिका एकदम कडक कडक झाले का नाही? एकदम भारी मासे झालेत आपले. हे बघा बघू शकता, एकदम भारी आणि एकदम कडक झाले. तर आणि दिसत बघा किती सुंदर. फ्राय मासे आपले बनवून झालेत. आणि आता आपल्याला हे मासे बनवायचे, याची पातळ भाजी. तर चला आपण पातळ भाजी बनवून घेऊ. तेल टाकते. हे ना आपण वाटण करून घेतले. कांदा, खोबरा, लसूण आणि हे थोडीशी कोथिंबीर टाकली. तर हे आधी आपण ना चांगलं तेलात परतून घेणार आहे. चांगलं तेल सुटत तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचंय. तर मित्रांनो, आम्ही ना नॉर्मली एवढे मासे पकडत नाही अजिबात, म्हणजे जास्त का नाही असे का. पण असे का नाही यावेळेस लई मासे आणले. नंतर आहे ना जेवढे खायला देतात बनवायचे असतात ना तेवढेच पकडतात. पण असे का म्हटले एकाच जायला जास्त मासे अडकले त्याच्यामुळे मग सगळे आणायला लागले का ना घरी. नाहीतर आहे ना थोडेच आणते. आता भरपूर तरी सगळ्यांना देऊन सुद्धा आपल्याला भरपूर उरले बघा. आता ही समजा मस्तपैकी फ्राय बनवून ठेवले. आता हे सुद्धा झाले. मसाला मस्तपैकी तळलाय. आपण त्याच्यामध्ये मासे टाकून घेऊ बघा. मस्त आता मसाला तळलाय मित्रांनो. आणि सगळं वाटण जे होतं ते तळलंय. तर आता अशी का मसाले टाकून घेते ना ना. हां, आता काही सांगत नाही मसाल्यातले, घरगुती सगळे मसाले टाकून घेते पटपट. तर हळद टाकले मित्रांनो. हळद आहे, त्याच्यानंतर कांदा मसाला आहे. तुम्हाला मसाले ओळखायचे? मग कांदा मसाला, त्याच्यानंतर हे धना पावडर आहे. छोटीच. मग काय आहे ते? धना पावडरच हा आहे. मसाला कोणता आहे? चिकन मसाला आहे. नाहीच. मग गरम मसाले. गरम मसाले मला अजून नका तू. मला माहिती तुम्हाला गरम माहिती येत मसाले नाही आणि म्हणजे. तो आहे लाल तिखट, मिरची पावडर. तर सगळे मसाले टाकलेत आणि अशी का मला हसते. आता मासे टाकून घेते मित्रांनो. मासे टाकायला लागलेत. मस्त कालवण करूयात माशांचं. अशी काही मस्त फ्राय सुद्धा बनवलेत. आणि बघा आता मासे टाकून घेतलेत. थोडं हलवूयात, उलटे पालटे करूयात. कारण की ना नंतर मग हलवता येत नाही का ना, मग तुटतात मग थोडे शिजले तर. तर आता चांगले मसाल्यामध्ये उलटे पालटे करून घेऊयात. मस्त बघा कसले भारी दिसत आहेत. चला पाणी ओतून घेते. हा ना, थोडंसंच पाणी ओतणार आहे, जास्त रस्सा नाही करणार आहे. जास्त नको. ऑलरेडी आपल्याकडे ह्याचं पण बनवलेत ना. लय ना लय उशीर झाला मित्रांनो. बघा 11:15 वाजलेत, रात्रीचे 11:15 वाजले. लय उशीर झाला त्याच्यामुळं. चला आता आहे ना, आता जास्त काही दाखवत नाही. आता झालंयच म्हणजे आता फक्त जेवायला घ्यायचं. एक 10-15 मिनिटं वाट बघूयात आणि मस्तपैकी जेवायला बसूयात. मित्रांनो, आशिकाने सगळं वाढून आणलं बघा इकडं. आणि आता बसलो आम्ही जेवायला. हृदयसुद्धा बसला आणि परीसुद्धा आपला. तरी बघा मस्त कालवण झालं, एक नंबर. असं थोडंच बनवलं आहे कालवण. आशिका लागले वाढून द्यायला.
कसं सणसणीत मासे मस्त वेगळे. सगळ्यांनी तर वाढून घेतले बघा आणि हे लागलेत आता जेवायला. बघू आता कसं लागलं झालंय सांगतील ते. पहिलं तर सुके मासे खाते मित्रांनो. मी तुम्हाला दाखवलं हे बघा कसली अंड्याची मोठी गाभ गाभ आहे आहे. बघा अंड्याची. एक नंबर लागतात मित्रांनो हे अंड्याचं. आणि मासे सुद्धा बघा कसे भारी शिजले बघा. मस्त अशी भाकरी घ्यायची. मला पण घेते मी वाढून आता. थोडेच घेतला नाही त्यामुळे लोक म्हणतात काळूला थोडे मासे देते आणि ही बायले मासे खाते. मला मासे आवडतात. चिकन पेक्षा आहे ना मासे आवडतात मला. तर चला मित्रांनो आता ना जेवण करून घेऊयात. चला आता खूप उशीर झालाय. हा ना. चला जेवण करून घेऊयात. भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे मित्रांनो. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.